जोरात युद्ध चालू आहे. कुंभकर्ण झोपल्याला. कुंभकर्णाला उठवलं. बरं त्या बाबाची झोप काय साधी आहे का? एकदा झोपला की 6-6 महिने उठतच नव्हतो. ढोल नगाऱ्या ताशा वाजवल्या. नेमका त्याचा झोपायचा काळ त्या युद्धातच आला. ढोल नगारा ताशा वाजवून त्याला उठवलं. अरे झोपलास काय? तुझ्या भावावर आक्रमण झालं. भावावर आक्रमण झालं तसं म्हणलं महाराज रागाच्या भरातच ते निघालं आलं रणांगणात. आल्यावर आता तो कुंभकर्ण काय साधा माणूस होता का? अख्ख्या खळद एवढा त्याचा एक पाय होता निसता. शरीर केवढं असेल ते दिफाड पावलं टाकत असं चालायचं. हजारो वानर महाराज पायाखाली त्याच्या चिरडून जायचे. हजारो वानर. ऐका, एक वानर उड्या मारत आलं. आल्यानंतर झाडावर उड्या मारत आलं आणि कुंभकर्णाच्या बोकुट्यावर बसला. अरे कुंभकर्णा, किती निष्ठुर आहेस रे. एवढ्याशा छोट्याशा वानर जातीला पायाखाली चिरडून मारतोयस. रागाच्या भरात आलं ते. मी निष्ठा सांगतोय. आणि कुंभकर्णाच्या बोकुट्यावर येऊन बसलं. आलं काय बसलंय म्हणून कुंभकर्णाने उचललं समोर घेतलं. पण त्याचं एक वैशिष्ट्य, त्याच्या अंगाचा सुवास येत होता. चांगला वास त्याच्या अंगाचा येत होता. कुंभकर्णाने आणखी जवळ घेतलं. आणखी वास आला. कुंभकर्णाने त्याला विचारलं, काय रे, युद्धाला येताना सुद्धा शंट मारून आला काय? नाही, हे माझ्या मूळचंच आहे, अंगचं. देवाने मला वरदान दिलंय म्हणून माझा जन्म झाल्यापासून माझ्या अंगाचा सुवास येतो. नाव काय तुझं? या देहाला गंधमादन म्हणतात. माझ्या अंगाचा वास येतो म्हणून गंधमादन माझं नाव आहे. कुंभकर्ण म्हणला, इतकी वानेरं मारली, ही गोष्ट मारायसारखी नाही. जवळ राहिली तर चांगला वास तरी येईल. कुंभकर्णाने त्याला सांगितलं, तुला मारत नाही. एकदा मन रावणाचा आहे. त्या वानराने सांगितले, अरे एडबीड लागलं काय तुला? मी माझ्या रामाचा आहे. रामाचा म्हणून जगतोय. मरेल सुद्धा रामाचा म्हणूनच. पार्टी बदलणार नाही. निष्ठावंत मी सांगतोय बरं का. हे बघ, असं हातात आहे, असं दाबील तुला मारून टाकील. खूप वानरांना मारलंय मी. अरे तुझा अंगाचा वास येतोय चांगला म्हणून तू आवडलास. एकदा रावणाचं मन सोडून देतो तुला. तो बे कान उघडे ठेवून ऐक. मी माझ्या रामाचा आहे. मरेल पण बदलणार नाही. 3 चान्स देतो तुला. अरे तू आवडलाय म्हणून तुला जीवदान द्यायचं ठरवलंय रे. 3दा विचारील, पुन्हा 4थ्यांदा विचारणार नाही, मारून टाकेल. बोल, कोणाचा आहेस? रावणाचा? नाही, रामाचा. हा, रामाचा म्हणला. 2 चान्स राहिले तुझे. अरे काय रे एवढूसं चिरचिर करतेस? असा दाबीलन मारून टाकेल. 2दा विचारतो, बोल कोणाचा आहेस? रावणाचा? नाही, रामाचा. हा, रामाचं म्हणलं की दाबायचं महाराज. एवढं दाबलं दुसऱ्यांदा की प्राण कंठापर्यंत आला. बोलताय नाही, प्राण कंठापर्यंत आला. शेवटचं विचारतोय, मरशील फुकटचा. बोल कोणाचा आहेस? रावणाचा? बोलताय ना, मान हलवली. रामाचा?
रामाचं म्हणलं तसं काच देशी दाबलं महाराज. रक्ताच्या छळकांड्या अंगामधून फेकून दिलं. ऐका, युद्ध संपलं. संध्याकाळच्या वेळेला श्रीराम प्रभू आले. कुठंही माझा गंधमादन उचललं आणि मांडीवर उचलून घेतलं. ए गंधमादना, माझ्यासाठी मरण पत्करायची वेळ आली तरी बदलला नाहीस. तुला नवीन शरीर देऊ? मान हलवली. नको देवा. तुला इंद्रपद देऊ? नको देवा. धाय मोकलून ते वानर रडायला लागलं. तुला काय पाहिजे? काय नको देवा. जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं. काय मिळालं रे गंधमादना? अरे देवा, माकडाच्या योनीला जन्माला आलो, पण काय माझं भाग्य असल? जगाच्या मालकाने आज मला मांडीवर घेतलंय. जगाच्या मालकाने मला आज मांडीवर घेतलंय. असला योग पुन्हा माझ्या जीवनात येणार नाही. ऐका, खरा भक्त असतो तो निष्ठावंत असतो. त्याचा भाव